नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी मधील पेपर नंबर 3 ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी अँड ड्रायव्हिंग स्किल्स म्हणजे वाहन सेवा तंत्रज्ञान व चालन कौशल्य या विषयाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला या विषयामध्ये कोणती माहिती घ्यायची आहे याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे इयत्ता 11वी मध्ये आपण पूर्णपणे इंजिनचा अभ्यास केला होता. इंजिनची रचना, त्या इंजिनमध्ये असणारे वेगवेगळे भाग, त्याचप्रमाणे 2 स्ट्रोक इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन याबद्दलची माहिती आपण इयत्ता 11वी मध्ये घेतली होती. त्याचप्रमाणे इंजिन हे कोणत्याही वातावरणामध्ये कार्य करण्यास सक्षम राहावं म्हणून त्या इंजिनवरती वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम किंवा पद्धती त्या ठिकाणी देण्यात येतात. यामध्ये फ्युएल सिस्टीम, लुब्रिकेशन सिस्टीम, कूलिंग सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम याबद्दलच्या या सिस्टीमचा अभ्यास आपण इयत्ता 11वी मध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे या पेपरमध्ये आपल्याला एकूण 1 ते 9, 1 ते 19 इतक्या लेसनचा अभ्यास करायचा आहे. यापैकी लेसन नंबर 1 ते लेसन नंबर 13 हा जो भाग आहे याच्यामध्ये आपण दोष कारणे आणि उपाय या संदर्भातली माहिती घेणार आहे. तर यामध्ये आपण लेसन नंबर 1 जो आहे, लेसन नंबर 1 जो आहे तो इंजिन, या इंजिनवरचे दोष करणारे उपाय आपण पाहणार आहोत. आता त्या इंजिनमध्ये कोणते दोष निर्माण होतात आणि त्याची कारणे आणि काय उपाय आहेत या संबंधाची माहिती आपण घेणार आहोत. आता इंजिनमध्ये कोणते कोणते दोष निर्माण होऊ शकतात, तर इंजिन फिरत नाही, इंजिन चालू होत नाही, इंजिन फिरते परंतु मिसफायर होते, इंजिनची शक्ती कमी होते, इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होते, इंजिनमध्ये आवाज येणे, इंजिन बंद पडते व मिसफायर होते, इंजिन जास्त धूर सोडते. हे जे काही दोष आहेत हे दोष आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत आणि यावरील कारणे आणि उपाय या संदर्भातली माहिती आपण या लेसन नंबर 1 मध्ये घेणार आहे. दुसरा जो लेसन आहे इंधन पद्धत, त्याला फ्युएल सिस्टीम आपण म्हणतो. या लेसन मध्ये कोणते कोणते दोष आपल्याला पाहावयाचे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आहे प्रमाणापेक्षा जास्त इंधन खर्च होणे, इंजिन जास्त धूर सोडते, इंजिन लवकर वेग न घेणे किंवा कमी शक्ती मिळणे, इंजिन बंद पडणे यासारखे जे दोष आहेत या दोषांवरील आपण कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपण या लेसन मध्ये घेणार आहोत. पुढचा जो लेसन आहे लुब्रिकेशन सिस्टीम, त्याला आपण मराठीमध्ये वंगण पद्धत असं म्हणतो. या लेसन मध्ये आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त ऑइल खर्च होणे, ऑइलचा दाब कमी असणे, ऑइलचा दाब प्रमाणापेक्षा जास्त असणे असे जे काही दोष या सिस्टीम मध्ये निर्माण होतात त्याच्यावरील आपल्याला दोष कारणे आणि उपाय पाहावयाचे आहेत. लेसन नंबर 4
कूलिंग सिस्टीम, यामध्ये इंजिन प्रमाणापेक्षा जास्त गरम होणे, इंजिन हळूहळू गरम होते, कूलिंग सिस्टीम मध्ये गळती होणे, हे जे दोष आहेत यावरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन मध्ये घ्यावायचा आहे. त्यानंतर लेसन नंबर 5, इलेक्ट्रिकल सिस्टीम, त्याला आपण मराठीमध्ये विद्युत पद्धती म्हणतो. यामध्ये इंजिन क्रँक करत नाही, बॅटरी चार्ज होत नाही, जनरेटर करंट तयार करत नाही, कॉइल मध्ये दोष असणे, सीबी पॉइंट जळणे, स्पार्क प्लग मध्ये दोष, हाय टेन्शन कॉइल लिकेज असणे, आणि हे जे दोष आहेत या दोषांवरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 5 मध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर लेसन नंबर 6, क्लच. सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला पेपर 1 मध्ये ज्यावेळी आपण अभ्यास करणार आहोत त्यावेळी त्या पेपर 1 मध्ये आपल्याला क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल यासारख्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्या घटकांचा तिथं अभ्यास झाल्यानंतर त्याच्यावरील दोष कारणे आणि उपाय हे आपल्याला या पेपर 3 मध्ये पाहायचे आहेत. म्हणजेच पेपर 1 आणि पेपर 3 हे एकमेकाशी कोरिलेटेड आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी पेपर 1 ज्यावेळी आपण शिकवायला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामधले जे लेसन्स आहेत आता वर्णन केल्याप्रमाणे, क्लच असेल, गिअरबॉक्स असेल, डिफरन्शियल असेल, सस्पेन्शन सिस्टीम असेल, स्टेअरिंग सिस्टीम असेल, ब्रेक असेल, व्हील अँड टायर्स असतील, त्यांचा अभ्यास आपल्याला पेपर 1 मध्ये करायचा आहे. आणि तो अभ्यास झाल्यानंतर त्याच्यावर आधारित असणारे दोष, कारणे आणि उपाय यांचा अभ्यास मात्र आपण या पेपर 3 मध्ये करणार आहोत. तर आपण हा जो लेसन नंबर 6 आहे क्लच, आता या क्लच मध्ये कोणते कोणते दोष त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. यामध्ये पहिला जो आहे, क्लच एंगेज केला असता स्लिप होतो, क्लचला हादरे किंवा झटके बसणे, क्लच फिरते किंवा धरसोड करते, क्लच मध्ये आवाज येतो, क्लच पॅडल सतत हलत राहणे, क्लच लाइनिंगची लवकर झीज होते, यासारखे जे दोष आहेत आणि त्याच्यावर असणारे कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 6 मध्ये करायचा आहे. पुढचा जो लेसन आहे गिअरबॉक्स. आता या पाठामध्ये आपल्याला गिअरबॉक्स मध्ये आवाज येतो, गिअर बदलणे अवघड जाते, गिअर सटकणे, गिअर हादरणे किंवा झटके खाणे, गिअरबॉक्स कडून शक्तीचे वहन होत नाही, गिअरबॉक्स मधून ऑइलची गळती होते, यासारखे जे दोष यामध्ये निर्माण होतात आणि त्याच्यावर आधारित असणारे कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 7 मध्ये करायचा आहे. त्यानंतर लेसन नंबर 8, डिफरन्शियल. आता यामध्ये डिफरन्शियल मध्ये आवाज येणे, डिफरन्शियल मध्ये टकटक असा आवाज येणे, वळण घेताना डिफरन्शियल मध्ये गुरगुरल्यासारखा आवाज येणे, डिफरन्शियल द्वारे शक्तीचे वहन होत नाही, यासारखे दोष आणि त्यावरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन मध्ये करायचा आहे. पुढचा जो लेसन आहे सस्पेन्शन सिस्टीम. यामध्ये स्प्रिंगचा आवाज येणे, हार्ड अँड रफ राईड, व्हेकल स्वे, सॅगिंग ऑफ स्प्रिंग, स्टेअरिंगची अडचण, फ्रेम व बॉडीमध्ये वेडेवाकडापणा, यासारखे दोष आणि त्यावरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन मध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो लेसन आहे तो म्हणजे स्टेअरिंग सिस्टीम. यामध्ये स्टेअरिंग अवघड जाते, कार भटकणे, कार एका बाजूला ओढली जाते, चाक खालीवर होणे, व्हील ट्रॅम्प, स्टेअरिंग सिस्टीम मध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्ले असणे, यासारखे दोष आणि त्यावरील कारणे आणि उपाय
याबद्दलचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 10 मध्ये करायचा आहे. त्यानंतर लेसन नंबर 11 ब्रेक. यामध्ये आपल्याला ब्रेक पॅडल फ्लोअर बोर्ड पर्यंत जाते, स्पॉन्जी ब्रेक, ब्रेकमध्ये आवाज येणे, ब्रेक ग्रॅप, चाकाला असमान ब्रेक लागणे, ब्रेक लावल्यावर चाके स्किड होणे, ब्रेक पॅडल सतत हलत राहणे, यासारखे जे दोष आहेत, या दोष आणि त्यावरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 11 मध्ये घ्यायचा आहे. लेसन नंबर 12 व्हील्स अँड टायर्स. यामध्ये आपल्याला टायर झिजणे, टायरला तडे जाणे, टायरचा जमिनीबरोबर संपर्क न होणे, यासारखे जे दोष आहेत, यावरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या लेसन मध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर लेसन नंबर 13 एअर कंडिशनिंग सिस्टीम. यामध्ये एसी काम करत नाही, कूलिंग कमी होते किंवा एसी गॅस लिकेज असणे, यासारखे जे काही दोष आहेत त्यावरील कारणे आणि उपाय यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जो लेसन आहे तो म्हणजे कॅटेगरीज ऑफ व्हेकल. आता आपण माहिती घेतल्याप्रमाणे लेसन नंबर 1 ते 13 हे सर्व लेसन मध्ये आपण तो संबंधित घटक, त्याच्यामध्ये निर्माण होणारे दोष, त्याच्यावरील कारणे आणि उपाय यांच्याबद्दलचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 13 पर्यंत आहे. आता त्याच्यानंतर पुढचा जो लेसन आपण पाहणार आहे तो म्हणजे कॅटेगरीज ऑफ व्हेकल, म्हणजेच वाहनाचे वर्गीकरण. आता या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, यामध्ये मोटार वाहनाचे विविध प्रकार व त्यांच्या व्याख्या, जसे हलके मोटार वाहन म्हणजे काय, मध्यम मोटार वाहन म्हणजे काय, जड किंवा अवजड मोटार वाहन म्हणजे काय, स्टेज कॅरेज म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट गॅरेज कशाला म्हणतात, इनव्हॅलिड कॅरेज म्हणजे काय, प्रायव्हेट कॅरियर किंवा पब्लिक कॅरियर म्हणजे काय, यासारख्या व्याख्या आपल्याला या लेसन मध्ये पाहायच्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील रहदारीची चिन्हे आणि त्यांचे महत्व, त्यांचे प्रकार यांचा अभ्यास आपल्याला याच लेसन मध्ये घ्यावायचा आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर सुरक्षितरित्या वाहन चालवता यावं म्हणून ड्रायव्हर कडून केले जाणारे कोणते कोणते इशारे असतात याचाही अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 14 मध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा लेसन म्हणजे मोटार व्हेकल रूल्स, म्हणजे मोटार वाहनांचे नियम. आता मोटार वाहनांचे नियम म्हणजेच मोटार बाबी संबंधी जे काही घटक आहेत, या घटकांबद्दल आपण याची माहिती आपण किंवा त्या संदर्भातले जे काही नियम आहेत त्यांची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये नंबर प्लेट असेल. आता नंबर प्लेट म्हणजे काय, की त्या नंबर प्लेटची साईज काय असावी, त्या नंबर प्लेटवरचे जे अंक आहेत, अक्षर आहेत, त्यांची काय साईज असावी, त्याबद्दलचे काय नियम आहेत त्यांचा अभ्यास. तसेच त्या मोटार गाडीवरील लाईट कुठं कुठं असावी, म्हणजे लाईटचे स्थान, त्याचप्रमाणे मोटार गाडीचे सिलिंग, त्याचप्रमाणे फ्रंट रेअर ओव्हरहँग साठी आवश्यक किमान मोकळी जागा किती पाहिजे, या बाबी संदर्भातले जे काही नियम आहेत त्यांची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे. त्याचप्रमाणे टायर्स, ब्रेक्स, स्टेअरिंग सिस्टीम यांच्या दृष्टीने कोणत्या कोणत्या आवश्यक सुरक्षितता घ्यावी लागते याबद्दलची माहिती आपल्याला या लेसन मध्ये पाहायची आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सचे महत्व, त्याची पात्रता, मोटार वाहनाचे नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन, परमिट, फिटनेस सर्टिफिकेट, तसेच वाहन चालवताना होणारे अपराध व त्या संबंधित शिक्षा याबाबतचे नियम, तरतुदी, तसेच सुरक्षा सावधानी संबंधीचे जे नियम आहेत जसे एअर बॅग्स, सीट बेल्ट, कोलॅप्सिबल स्टेअरिंग,
या संदर्भात जे काही नियम आहेत, या सर्व नियमांचा अभ्यास आपल्याला या लेसन नंबर 15 मध्ये पाहायचा आहे. लेसन नंबर 16 रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे रस्ते वाहतूक. या पाठामध्ये आपल्याला वाहतुकीची ओळख, औद्योगिक विकासात वाहतुकीची भूमिका, वाहतुकीचे प्रकार, तसेच धोकादायक वायू, रसायने, ज्वालाग्रही वायू, वाहतूक करणाऱ्या वाहनासंबंधीचे जे काही नियम आहेत, यांची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे लेसन नंबर 17 एन्व्हायरमेंट पोल्युशन म्हणजे वातावरण प्रदूषण. आता या लेसनमध्ये आपण वायू प्रदूषण नियंत्रणाचे सर्वसामान्य प्रमाण, एरो नॉर्म्सची आवश्यकता, भारत स्टेजेस याबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच शिशेरहित पेट्रोल, स्पीड पेट्रोल, सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची ओळख, इंधन बचतीच्या सूचना, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रत्येक व्यक्तीची व वाहन उद्योगाची काय भूमिका असली पाहिजे या संबंधीची माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा जो लेसन आहे तो म्हणजे लेसन नंबर 18 ऑटोमोटिव्ह इन्शुरन्स म्हणजे मोटार वाहनाचा विमा. आता या लेसन मध्ये विमा म्हणजे काय, विम्याचे महत्व, विम्याचे प्रकार म्हणजे प्रथम पक्ष विमा किंवा तिसरा पक्ष विमा, त्याचप्रमाणे विमा उतरवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा तपशील, विमा उतरवायच्या वाहनाची आवश्यकता, विविध माहिती, आवश्यक कागदपत्रे, विमा हप्ता व ग्राहकांसाठी त्याचे असणारे फायदे, तसेच विमा दाव्याची पद्धत, विम्याचा दावा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, विम्याचा हप्ता व विम्याचा दावा निश्चितीचा हिशोब, शून्य घसारा पॉलिसी याविषयीची माहिती आपल्याला या लेसन नंबर 18 मध्ये घ्यायची आहे. त्यानंतर शेवटचा जो लेसन आहे तो म्हणजे ड्रायव्हिंग स्किल्स म्हणजे वाहन चालवण्याचे कौशल्य. या लेसन मध्ये आपल्याला मोटार वाहनाची मुख्य नियंत्रके कोणती कोणती आहेत, त्यांचं कार्य किंवा ते वापरण्याबद्दलचे काही जे स्पष्टीकरण आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे पुढील बाबतीत घ्यावयाच्या काळजीचे स्पष्टीकरण म्हणजेच वाहनात प्रवेश करताना, वाहन सुरू करताना किंवा वाहन उजवीकडे किंवा डावीकडे वळवताना, पार्किंग करताना, सरळ रस्त्यावर वाहन चालवताना किंवा निसरड्या रस्त्यावरून वळण घेताना किंवा डोंगर घाटावरून वाहन चालवताना आपल्याला कोणची काळजी घेतली पाहिजे या संदर्भातली माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे वाहनावर कोणत्या कोणत्या नियमित सुरक्षा तपासण्या केल्या जातात, तसेच रस्त्यावर अपघात झाल्यास वाहन चालकाची काय भूमिका असावी या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती आपल्याला या लेसन मध्ये घ्यायची आहे. तर अशा प्रकारे या पेपर 3 मध्ये आपल्याला 1 ते 19 इतके लेसन्स यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद.